वाळसू प्रकरणानंतर आपण जे निवेदन केलं त्यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये भाजप महाराष्ट्र द्वेषी आहे असं एक त्यांनी आरोप केलेला आहे, कारण कोकणातल्या लोकांना फंडिंग होतोय, ते देशद्रोही काम करतात का असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की मला असं वाटत होतं की किमान आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करून बोलतील, भाषण ऐकून बोलतील. मला असं वाटतं की त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय आहे. सर, अधिवेशनामध्ये यांच्या संदर्भात आज सामनामधनं अत्यंत खालच्या पातळीची टीका करण्यात आलेली आहे. याला नेमकं आपण कसं बघताय? मी वाचत नाही सामना. आणि दुसरं, आज पुण्यामध्ये खरं तर संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन होणार होतं, मात्र अमित शहा आहेत म्हणून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मला कल्पना नाही. सर, औरंगजेबाच्या संदर्भात बरंच वादंग झालं अधिवेशनामध्ये देखील. प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की मजारीवर कोणी गेलं किंवा स्टेटस ठेवलं तर तो गुन्हा कसा होतो, जर असं सरकारने गुन्हा दाखल केला तर जनतेने सरकारविरोधात उभं राहिलं पाहिजे. असं आहे, या संदर्भात मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मला असं वाटतं या भूमिकेनंतर पुन्हा कोणाला मला त्या ठिकाणी जाब जबाब देण्याची आवश्यकता नाही. राहुल गांधी असं म्हटलं, फडणवीस साहेब, प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं, आपण याकडे कसं बघतो? हे चांगली गोष्ट आहे. समजा आपल्या एक सेवानिवृत्त झाल्यानंतर काही लोकांना जर राजकारणात येऊन सेवा करण्याची इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे, वाईट काय. संपूर्ण महाराष्ट्र अधिवेशनाकडे लक्ष लावून होता. ह्या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं असा प्रश्न आता नेमकं काय देण्याचा प्रयत्न? या अधिवेशनात खूप काही जनतेला मिळालं. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली. या अधिवेशनामध्ये विशेषतः मला असं वाटतं की वेगवेगळ्या ज्या योजना, म्हणजे आपण मोदी आवास योजनेसारखी 10 लाख घरं देणारी योजना त्या ठिकाणी आणली. आज वेगवेगळे जे बिल आपण त्या ठिकाणी पास केले त्यातनं महाराष्ट्र हा पुढे जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनातून लोकांना मिळालंय. काय मिळालंय याचं काल आम्ही पत्रक देखील काढलेलं आहे, त्यामुळे त्याचं रिपिटेशन मला करायला लावू नका. सर, राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला, जे गुजरातमधलं न्यायालय होतं ते दबावाखाली काम करतं असा आरोप केला जातो. असं सुप्रीम कोर्टाने तर म्हटलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने उलट राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे ते कसं अयोग्य आहे आणि उच्चपदस्थ लोकांनी असं का म्हणू नये हे देखील सांगितलेलं आहे. मात्र अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर मला एका गोष्टीचं समाधान आहे, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे सगळे काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान करतायत, याचं मला मनापासून समाधान आहे. आता यातनं ही गोष्ट उघड झाली, आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट. म्हणजे भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना कशा प्रकारे हे लोक त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, हे आता निश्चितपणे स्पष्ट झालं आहे.